स्वराज्य हा एक संकल्प जेव्हा त्यांनी मांडला तेव्हा मग ते सगळेजण एकत्र आले आणि हळूहळू त्यांना येऊन मिळाले, नाही का? प्रश्नच नाही. आणि मला अजून एक वाटतं की मला असं वाटतं शिवाजी महाराज पहिले राजा होते का की ज्यांनी नेव्ही म्हणजे नौसेना किंवा आरमार उभारलं. मग ते त्यामध्ये पण केवढी मोठी त्यांची दूरदृष्टी आहे, रणनीती आहे. प्रश्नच नाही. आता त्याच्या मागचं कारण असं आहे की एवढा दूरदृष्टीचा हा माणूस आहे ह्याबद्दल वादच नाही. पण दुसऱ्या कोणालाच ही संकल्पना म्हणजे मोगल एवढे बलाढ्य होते, पण त्यांच्यासुद्धा राज्याच्या काही सीमा या समुद्रालगत होत्या. पण मग समुद्रामधून तेव्हा आपल्याला धोका होता का? प्रश्नच नाही. कोणाचा? परकीय सत्तांचा. हे पोर्चुगीज डच, इंग्रज हे आले कुठून? आणि एकदा शिवाजींनी पोर्चुगीजांच्या एका लढ्यामध्ये त्यांना हरवलं होतं. महाराजांनी सगळ्यांचाच पराभूत केला, किंबहुना त्यांना हे पण केलं, जरबेत पण ठेवलं होतं. काय सांगतो, शिवाजी महाराजांकडे जो काही जिथे त्यांची सुरुवात झाली तो आत्ताचा आपला पश्चिम महाराष्ट्राचा सगळा डोंगराळ प्रदेश आहे, बरोबर. वरती घाटावरती किंवा देशावरती ते जाऊ शकत नाहीत, कारण तिथे डायरेक्ट मोगल आहेत, तिथे बलाढ्य आहेत, मोगलांची टेरिटोरी आहे. आदिलशाहीचे त्यांचे वडील जहागीरदार असल्यामुळे सुरुवात त्यांची आदिलशाहीच्या प्रदेशात झाली. निजामशाहीची जी वाटणी झाली मगाशी मी म्हटलं, त्यामध्ये आदिलशाहीकडे कोकण आणि बराचसा भाग आलेला होता. कोकणात शिवाजी महाराज उतरले लगेच आणि त्यांनी कोकण जिंकलं. पण ते कोकण जिंकल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की मुळात काय झालं, ह्या बाकीच्या सत्तांनी ओळखलं नाही की हे परकीय भूमीवरनं व्यापारी म्हणून येत आहेत, पण ह्यांचा पुढला उद्देश काय आहे. हे जमिनी बळकावत आहेत, हे इथे आपली सत्ता स्थापन करत आहेत. आता महाराजांच्या जन्माच्या आधीच जवळजवळ 150-200 वर्ष पोर्तुगीज आलेले आहेत आणि त्यांचं वास्को द गामा आणि हे वगैरे, आणि त्यांचं कॅलिकत आणि तिकडे तुमच्या ह्याला पाँडिचेरी वगैरे तिकडे त्यांचे बेस तयार झालेले होते. तिथे त्यांनी सत्ताच स्थापन केलेल्या होत्या स्वतःच्या. हे परकीयच आलेले असल्यामुळे ते काय करायचे, दुर्लक्ष, ठीक आहे, अरे आपलाच तरी कुठे आहे तर ते तू येऊन थोडंसं बळकावलंस तर ते जाऊ दे, पण व्यापार तर चालू आहे आपला. व्यापारामार्गे जे उत्पन्न मिळायचं त्याच्यावरती फक्त डोळा, कारण शेवटी पैसाच हवा मला. माझ्या डोक्यात काही असं भूमी, माझं मातृभूमी, माझं राष्ट्र असा काही उद्देश नाही आहे ना. त्यामुळे त्यांनी त्या आरमाराकडे लक्षच नाही दिलं की आपलं आरमार म्हणजे मोगल एवढं बलाढ्य, जगातलं 3 नंबरपैकी असलेलं साम्राज्यसुद्धा मक्केच्या यात्रेला जाताना, हजच्या यात्रेला जाताना त्यांना पोर्तुगीजांचे तारतार त्याला म्हणायचे, म्हणजे आत्ताच्या काळात पासपोर्ट किंवा तुमचा व्हिसा हे पोर्तुगीजांकडनं घ्यायला लागायचे. कारण पोर्तुगीज तर म्हणायचे की समुद्रावरती जगात फक्त आमची सत्ता आहे, त्यामुळे तुम्हाला परत त्या काळी हवाई मार्ग नाही ना, जो काही जगाशी संपर्क आहे तो तुम्हाला समुद्रमार्गेच ठेवायचा आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी ते महत्त्व ओळखलं की व्यापार आपल्याला, त्यांच्याकडे काय झालं, पश्चिमेचा डोंगराळ भाग आणि कोकण, त्यामुळे ह्या दोन्ही याच्यातनं त्या काळी कुठल्याही राज्याचं सगळ्यात प्रमुख उत्पन्नाचं साधन हे शेतसारा होतं. शेतीतनं मिळणारं उत्पन्न हे होतं ना, 70% सगळे शेतकरीच होते. शेतीतनं उत्पन्न काय मिळणार तुम्हाला? पश्चिमेच्या डोंगराळ प्रदेशात काही शेती नव्हती फारशी. आता ती सातारा वितारा साईडला आहे, पण तो काय सगळा प्रदेश कायमच त्यांच्या ताब्यात असायचा असं नाही. आणि शेती करून त्याचं उत्पन्न एवढं मिळेपर्यंत एवढं काळ तो प्रदेश आपल्या ताब्यात राहायला पाहिजे, कारण आत्ता सुरुवात केल्यानंतर सततच आक्रमण आणि ते सगळं आपल्यावरती येत राहणार. शेती एक वर्षभर तरी किमान जायला पाहिजे, तेव्हा ते शेतकऱ्याला मिळेल, त्याच्यातनं मग आपल्याला मिळेल, हे सगळं आलं. कोकणात शेतीच नाही ना. कोकणात शेती नाही म्हणजे आजही कोकणातला शेतकरी स्वतःच्या पोटापुरतंच पिकवतो. तो काही तुमच्या राज्याला वृद्धिंगत करेल इतकं काही त्याचं उत्पन्न नाही, कारण त्याच्या जमिनीच तेवढ्या नाहीत. आहे ती किती, सह्याद्री संपला की लगेचच समुद्र हे चालू होतं की सह्याद्रीतल्या कित्येक नद्या अशा उगम पावतात आणि काही शेकडो मैल पण नाही म्हणता येणार, 5-50 मैलात समुद्राला जाऊन मिळलं, इतकीशी भूमी आहे ती. तिथे काय शेतीचं उत्पन्न मिळणार. त्यामुळे शिवाजी महाराजांना सगळ्यात मोठं जे आकर्षण होतं ते व्यापाराचं होतं. आणि त्यामुळे त्यांनी जर जिंकलेला प्रदेश किंवा त्यांनी ताब्यात ठेवलेले, कसोशीने ताब्यात ठेवलेले गड किल्ले बघितलेत तर ते सगळे गड किल्ले जे आहेत ते ट्रेड रूट्सवरती कंट्रोल ठेवणारे आहेत. ट्रेड रूट्सवरती कंट्रोल ठेवणारे प्रदेश ते जिंकायचा प्रयत्न करतात, जिंकतात आणि ताब्यात आल्यानंतर सोडत नाहीत. कारण जकात
पन्हाळगड त्यांना कायम हवा असतो. कारण महाराष्ट्रातनं येणारा सगळा जे मार्ग आहेत व्यापाराचे आणि दळणवळणाचे, ते सगळे कोल्हापूरवरनं साऊथमध्ये जातात. त्यामुळे तो सगळा प्रदेश पाहिजे त्यांना. जावळीचा प्रदेश पाहिजेच पाहिजे त्यांना. तो त्यांनी एकदा घेतल्यानंतर कधीही कोणालाही तसूभरसुद्धा आतमध्ये येऊ दिलं नाही. कारण जावळीच्या खोऱ्यातनं कितीतरी घाट खाली उतरतात ना. काही कोकणात उतरतात, काही देशावर जातात, सातारा बितारा तिकडे वाई बी, काही कोकणात उतरतात, महाड बिहाड. हे सगळे ट्रेड रूट्स आहेत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.